रमाईनं बोलावलंय. इतका वेळ खोलीत काय करत होतीस ग? रमाई भयंकर चिडलीये. चल लवकर आता. रमाई आली ग तुझी लाडकी सून. छान. निघायचं हं आता. आपण मायनीला चाललोय माझ्या माहेरी. आता हे नवं खूळ कोणी टाकलं तुझ्या डोक्यात? नवल नाही म्हणा, घर पोखरणाऱ्या खूप घुशी आहेत या घरात. नाही ते 5 परत नसतं ना, त्यासाठी माहेरी जायचं असतं. मला वाटलं की ते होतं. रीतीभाती सगळ्या ठाऊक आहेत तुला, पण त्यासाठी तुझे वडील येतील. आज नाही काही, उद्या येतील. हो आप्पा येणार आहे मला न्यायला. उद्याचं उद्या. आता आपण कुलदैवताच्या दर्शनाला चाललोय की नाही? वा वा, छान दिसतेस. फारच. दिगू, अरे निघायचंय बाबा आपल्याला. चला लवकर या. ही पण येणार आहेत आपल्या बरोबर? अगं मग नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी जोडीने आशीर्वाद घ्यायचे असतात. हो का? बरं. उगीच हसतेस काय ग खुळ्यासारखी? उगाच आपलं रडायचं किंवा हसायचं. दिगू, अरे वाद नकोत. आणि तिला कशाला बोलतोस? चेहरा पडला ना तिचा. हो सासूबाई, तुम्ही त्यांना नका म्हणू. ते त्यांना माहिती नव्हतं ना की मी का असते. माझे आप्पा येणार आहेत उद्या मला न्यायला. बस झालं. आता आपण कुलदैवताच्या दर्शनाला चाललोय की नाही? बैलगाडी जोडली आहे का बघा. आपलं कुलदैवत कुठलं आहे आणि कुठे आहे? बघ किती चौकशा तुला. धीर धर जरा आणि किती प्रश्न विचारशील. अगं आता आपण तिथे जातोच आहोत ना, तुला सगळं कळेल. चला या, निघूया. अगं यमी, अगं तुझं शंभू उठलं बघ. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. वा 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 मुनीमजी, अहो काम करावं तर तुम्ही असं तल्लीन होऊन एकाग्र होऊन. वा वा छान. मी काय म्हणतो मुनीमजी, जरा 2 पैके द्या की. अहो काकाजी, उचलून द्यायला ते काही माझे पैके नाहीयेत. जोवर मालकीनबाई किंवा दिगू शेठ सांगत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला एक दमडी देखील देऊ शकत नाही. ए भिकारी समजलास का मला? मी सुद्धा मालक आहे. घराणीशाहीचा मलाही हक्क आहे, कळलं? अहो काका, काय झालं? कशाला चिडतायत तुम्ही? या बरं इकडे या. काय वसंतराव, या जरा. काय तू काय मुनीम आहे का? स्वतःला काय समजतो काय? अरे मी कोण आहे? जरा 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 शांत व्हा. त्या मुनिमावर चिडून का उपयोग होणार आहे का? तो बिचारा हुकुमाचा ताबेदार. हो पण मीही मालक आहे ना, मग माझा हुकूम त्याने पाळायला नको का?
अहो माझे काही पत वगैरे काही आहे की नाही? 2 पैके मी घेऊ शकत नाही का? अरे मी आहे कोण? अहो तुम्ही मालकच आहात, तेच सांगतोय. तुम्ही असं रुबाबात राहायचं? अहो सासूबाईंच्या बरोबरीचा मान आहे तुमचा, हो की नाही? मग आता या छोट्या गोष्टींसाठी आणि छोट्या माणसांसाठी असं तुमचं वजन वापरता, तसं नका करू काका. तुम्ही मला सांगा ना, मी आहे. काय काय हवं तुम्हाला? 2 पैकी हवेत ना, मी देऊ शकत नाही तुम्हाला. हे घ्या. अरे वा 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 वसंतराव, हो जावई असावा तर असा. तुम्ही हे प्रेमाने दिलेत ना, मग असा सारीपाठ खेळतो ना की तुमची उसनवारी लगेच देऊन टाके ना मी. काय की जावयाची उधारी नको. अहो काका, जावई असला तरी तुम्हाला तुमच्या मुलासारखाच आहे ना मी. पण तुम्ही जिंकायचा, तुम्ही जिंकायचं आणि 2चे 4 द्यायचे. अहो म्हणजे तुम्ही देणार ही खात्री आहे मला. जिंकायचं बरं, लक्षात ठेवा, जिंकायचं. घर बसल्या 2चे 20 कसे करायचे हे ठाऊक आहे मला काका. पैक्या परी पैका, आणि मुख्य म्हणजे तुम्ही माझ्या मुठीत. सासूबाई मला सांगा ना, तिकडे गेल्यावर काय काय करायचं ते मी अगदी मनापासून करे. हो ग, सगळं सांगेन. झिपरी, दादा दादा थांबवा गाडी. झिपरी, तुला बघून खूप बरं वाटलं झिपरी. अभय कशी आहे आणि माझा पांडू, तो कसा आहे? सखुताई, तुला बी बघून लई बरं वाटलं. ताई, आधी तर सखू म्हणायचीस ना. लुगड्यामध्ये लई मोठी वाटतेस. हो बाळा, उशीर होतोय ना, आपल्याला निघायला हवं. चल ये. हो सासूबाई, आले. झिपरी, तू मला सांगितलं नाहीस की पांडू कसा आहे? अगं खाली काय बघतीयस? सांग, पांडू कसा आहे? माझ्या लग्नाला पण नाही आला तो. त्याला त्याची पुरीची आठवण नाही येते. मला पण तोच घोर लागलाय. कोणाला बी नाही ठाऊक पांडू कुठे आहे. कोणालाच नाही ठाऊक? असं कसं होईल? काय ग, आई हाक मारतीये आणि तू इथे बोलत काय बसलीस? भान आहे की नाही जरा? काय पोरकटपणा सुरू आहे तुझा? आम्ही खोळंबलोय, चल. समजत नाही का? आपण ज्या कामाला चाललोय त्यापेक्षा हे महत्वाचं आहे का तुला? दिगू, मला शांत हो. सखू, आपलं काय ठरलंय? कुलदेवतेला जातोय ना आपण, मन शांत ठेवायचं. बाळा, उशीर होतोय ना आपल्याला. चल ये लवकर. चल. झिपरी, तुझा पांडू कुठे असेल? संकटात तर नसेल ना? माझ्या विना एकटा पडला असेल का? तुला ठाव आहे आज मठात कोण येणार आहे? मला काय करायचंय? कोणी काय येईना. सखू आली तर तरी बी असंच बोलशील? काय? सखू सखू येणार आहे आणि इथं? आओ, मग मला तिला एक डाव भेटू द्या. तुमच्या पाया पडतो. मला फक्त एकच डाव तिला भेटू द्या बघा. अरे येडमाट, तुला काय वाटलं सकू तुला इथे सोडवायला येणार आहे वय? या अडकणार आहे तुझ्या वाणी.
बाबाजी तिला पिंजऱ्यामध्ये कायमचं बंद करून ठेवणार आहेत. आता तू तिला विसर. तुम्ही दोघांनी मिळून बाबाजींना घालवलं होतं ना रावळातून. आता भोगा पड. तुमच्या पाया पडतो. तुम्ही म्हणा तर या मठात जन्मभर बाबाजींची सेवा करीन, पण मला एक डावात तर सखूला भेटू द्या ना. अरे हट, तू लय पिडलेस तोंड घ्या. सखू, सखू, काय झालं? ऐकू कुठे येतं हिला? बालिशपणा भरलाय नुसता अंगात. कोण कुठली मुलगी दिसली, मागचा पुढचा विचार नाही. सासूला विचारणं दूर, स्वतःहून गाडी थांबवली, उडी मारून गेली भेटायला. जसं काय युगायुगानंतर भेट होतीये. सासरी येऊन 2च दिवस झालेत ना ग. आणि काय ग सखू, कोण तो पांडू का धोंडू? इतकी का तळमळतेस त्याच्यासाठी? सखू, कोण आहे ग हा पांडू? पांडू म्हणजे विठुरायाच्या खालोखाल माझ्या जीवाभावाचा सवंगडी. माझ्याहून लहान आहे, पण जेव्हा मी संकटात असते ना, तेव्हा मोठ्या भावासारखा तो सर्वात आधी माझ्या मदतीला येतो. अगदी गोड आहे, पण ना माझ्या लग्नालाही आला नव्हता तो. आणि कोणालाच ठाऊक नाहीये की तू कुठे. मलाही ठाऊक नाही कुठे तो, कुठे नाहीसा झालाय. काकू, बरसत पडला की तुमच्या हातून लगेच टाका तोंडात. जीभ जरा लांबच आहे तुझी. या पुढे जवळपास सुद्धा दिसायचं नाही, कळलं? ज्याला मी बजावलं होतं तोच पांडू असणार. अगं बघतील ग त्याच्या घरचे, तुझ्या माहेरचे शोधतील त्याला. नको काळजी करूस. हं? आणि आता माहेरच्या आठवणी कवटाळत बसायच्या नाहीत. कुलदेवतेच्या दर्शनाला जातोय की नाही आपण, असं दुःखी नाही राहायचं. आनंदी राहा. वच्चे वच्चे, अगं काय खमंग वास सुटलाय ग. हे बघ, आज सगळे जेवणाच्या अगोदर आहे ना, तू मला जेवायला वाढ. मला लगेच बाहेर जायचंय. आणि अनायसे ती कडक लक्ष्मी सुद्धा घरी नाही ना, नाहीतर मी बाहेर निघालो की लगेच नरटी लावते. काय अगदी मोठा व्यापारच करायला चाललात ना? नरटी लावते म्हणे. सोंगट्या टाकायला आणि हरायलाच जाताय ना. हे हरायचं विसरून जा वत्सलाबाई, हरायचं विसरून जा. हे बघ काय आहे. हे खास फासे भैरूकडून मंत्रवून आणलेले आहेत. आता मला हवं तसं दान पडणार आहे. हो का? अहो, फासे पडायला आणि दान पडायला नशीब लागतं. आणि तेच तुमचं फुटकं आहे. नाहीतर आपण दोघं इथे मी मोल करीन आणि तुम्ही नोकर म्हणून या कडक लक्ष्मीकडे राबलो नसतो. ते फासे वाजवतायत ना, त्यापेक्षा देवाकडे जरा प्रार्थना करा. ही सखू आहे ती इथेच राहू देत, माहेरी नको जाऊ देत. ती जर इथे राहिली ना, तर मला माझ्या हाताखाली काम करून घेता येईल तिच्याकडून. जरा आराम मिळेल हो मला. पण ही सखू आहे ना, ती त्या बाबाजींच्या पाया पडली पाहिजे.
कुठे आलोय आपण? खरंच पुरी येणार आहे का इथं? पण हे मला तिला भेटून देणार नाहीत. कशी असून पुरी? बिचारीचा नवरा चांगला आहे, पण तिची सासू इथे येऊन सकुला त्रास देणार म्हणत होती. ती छळत असं पुरीला. कोणीतरी सोडवा रे मला. त्या सासूला कशा चिमटा काढतो, कोणीतरी सोडवा. फक्त मला एकदा पुरीला भेटू द्या. पुरे पुरे. अहो सासूबाई, मला खूप भीती वाटते. ते वेगळंच कसं तरी वाटतंय मला. आपण घरी जाऊया का सासूबाई? मला भीती वाटते हो. म्हटल्यासारखं होतंय मला. काय करतेस? लपतेस कशाला? इकडे ये, ये अशी ये, समोर ये, समोर ये. सासूबाई भीती वाटते हो. शुद्धीत आहेस का तू? आपल्या कुलदैवताच्या जागी आलोय आपण, इथे कसली भीती? अगं बाई, माझा उजवा डोळा का फडफडतोय सकाळपासून? चांगलं नसतं ते. उमा, अगं दे ना लोणी, अगं लवकर दे. विठुराय वाट बघतोय तिकडे. तुम्ही पण सखू सारखंच करताय अगदी. मग सकू सारखं भरवू शकलो तरच आवडेल ना विठुरायाला. दे लवकर. बरं बाई, घ्या. काय गो उमा, लोणी कसं सांडलं? अगं बाई, अहो माझ्या तर काळजाचा ठोका चुकला हो अगदी. एकतर सकाळपासून डोळा फडफडतोय माझा. बायकांच्यासाठी उजवा डोळा फडफडणं म्हणजे अपशकुन असतं, आणि त्यात हे लोणी सांडलं. हो, एरवी नसतं वाटलं हो इतकं. पण आपली लेक नुकतीच सासरी गेली. तिथे रुळली असेल की नाही, बावरली असेल अगदी. कशी राहत असेल हो त्या घरात? रडत असेल का? उमा, असं नको बोलूस. सकूच्या दुःखाची, संकटांची कल्पना सुद्धा सहन होत नाहीये. आई, आपली सखू सुखरूप असेल ना ग? संकटात तर नसेल ना? दिगू, सखू, बरा बसना. बाबाजींना नमस्कार करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. हा, म्हणावं आमचा संसार सुखाचा होऊ दे. बाबाजी, दिगंबर आलाय आणि नवी सून त्याची बायको सखू आलीये. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिला मी तुमच्या पायाशी घेऊन आले. आशीर्वाद असू द्या बाबाजी. जा जा जा, नमस्कार करा जा. हो, चल सकू. तुम्ही
इटुराय करते सारखे म्हणावं असली चिल्लर दैवत मानत नाही आम्ही. अपमान केलाय ना या नागोजीचा. आता बघतो नाही तुला बरबाद केला तर नागोजी नाव सांगणार नाही. सकू चल, अगं बाबाजींच्या पाया पड. चल सखू चा पाया पड. चल. माझ्या विठुरायाच्या जागी बसणाऱ्या त्याला नाही नाही ते बोलणाऱ्या या बाबाजींच्या मी पाया पडू? नाही नाही रे विठुराया, नाही. सकू